नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 15. हा अध्याय वाचल्याने घरातील भांडणे नाहीशी होऊन घरात सुख शांती लाभेल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. इकडे गोरक्षनाथ व कानिफनाथ यांनी 12 वर्षे बद्रिकाश्रमात तपश्चर्या केली. ती पूर्ण झाल्यावर ते निरनिराळ्या दिशेने आपल्या गुरुचा शोध घेण्यासाठी निघाले. परंतु गुरुचा शोध न लागल्यामुळे ते अस्वस्थ झाले. डोळ्यातून गुरूंच्या विरहामुळे गळागळा पाणी येऊ लागले. अशा स्थितीमध्ये ते पुन्हा वेगवेगळ्या दिशेने गुरूंचा शोध घेण्यासाठी निघाले. गोरक्षनाथ गौड बंगालमधील हेलपट्टणास आले. गावाच्या वेशीजवळ त्याने मुक्काम केला. तेथील गावच्या रक्षकांनी त्यांना नमस्कार केला. तेव्हा गोरक्षाने त्यांना मच्छिंद्रनाथांबद्दल माहिती विचारली. ते म्हणाले, तुम्ही म्हणता तो गोसावी या गावात आला नव्हता, परंतु जालंधर नावाचा वैरागी आला होता. सूर्यासारखे तेजपुंज त्याचे रूप होते. त्याच्या डोक्यावर अधांतरी गवताचा भारा असे. तो रानातून गवत आणून गायींना घालीत असे. सुमारे वर्षभर तो इथे होता. त्याला जाऊनही 10 वर्षे झाली आहेत. एकाएकी तो नाहीसा झाला. गोरक्षाला वाटले नाव बदलून मच्छिंद्रनाथच आले असतील. नंतर भिक्षेची वेळ झाली म्हणून गोरक्षनाथ हेलपट्टणात भिक्षा मागण्यासाठी गेला. जेथे जालंधरास पुरले होते त्याच्या जवळच्या घरापाशी गोरक्ष गेला. भिक्षावाडा म्हणण्यासाठी अलग निरंजन असा पुकारा केला. त्या क्षणी आदेश केला. गोरक्षनाथांनी ओळखले. जमिनीतून आवाज आला. त्याचे नाव विचारले. मला जालिंदर म्हणतात. तुझे नाव काय? मी गोरक्ष. माझे गुरु मच्छिंद्रनाथ. तुम्ही जमिनीत कसे गाडले गेलात? तेव्हा जालिंदराने मैनावती व राजा गोपीचंद यांची कथा सांगितली. ते ऐकून गोरक्षाला फार राग आला. तो म्हणाला, महाराज, तुमची अशी दशा करणाऱ्या राजाला मी शासन करीन. तुम्ही आज्ञा करा. परंतु गोरक्षाला या विचारापासून परावृत्त करीत जालंधर म्हणाला, तू आत्ताच काही करू नकोस. जे घडले आहे ते नाथपंथाच्या वृद्धीच्या दृष्टीने हितावह आहे. कोठे ही गोष्ट बोलू नको. इथून गेल्यावर कानिफ भेटेल. त्याला सर्व सांग. तो येईल. राजाचे कल्याण करून नाथपंथाचा महिमा वाढवील व मला वर काढील. जालंधराचे म्हणणे मान्य करून गोरक्ष जगन्नाथपुरी येथे आला. इकडे कानिफनाथ गावोगाव उपदेश करीत चालला व त्याचे 700 शिष्य झाले. ते सर्व फिरत फिरत स्त्री राज्याच्या जवळ येऊन पोचले. स्त्री राज्यात पुरुष जिवंत राहत नाही हे त्यांना माहीत होते. त्यामुळे कोणी स्त्री राज्यात जाण्याचे धाडस करीना. काही शिष्यांनी मात्र कानिफाच्या चरणी श्रद्धा ठेवली होती. गुरुचे पाय मनापासून धरल्यावर जीवाचे भय कशासाठी? आपण तर तन मन धन गुरुला समर्पण केले आहे. असे शिष्य कानिफाच्या आदेशानुसार आचरण करू लागले. काही जण मात्र पळून जाण्याच्या विचारात होते. कानिफाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म तिन्ही दिशांना फेकले. त्यामुळे स्त्री राज्याचा मार्ग मोकळा झाला. बाकीच्या दिशा भारून टाकल्या. पहिले कारण शिष्यांनी पळून जाऊ नये. दुसरे मारुतीचा भुभुकार तेथे पोहोचू नये.
सर्व व्यवस्था करून काणीपाने सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हटले, मला स्त्री राज्यात जायचे आहे. ही यात्रा फार कठीण आहे. तेथे मारुतीचा भुभुकार करतो, त्यामुळे कोणताही पुरुष वाचत नाही. परंतु गुरु शालिंदर चरणी माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे मी सुरक्षित परत येईन. परंतु तुमचा विचार काय? ज्यांना गुरुचरणी विश्वास असेल त्यांनी माझ्याबरोबर यावे. ज्यांना प्राणभय वाटत असेल त्यांनी खुशाल घरी जावे. काणीपानी असे सांगताच 700 शिष्यापैकी फक्त 7 जण थांबले. बाकी सारे गुरूंनी घरी जाण्याची परवानगी दिली म्हणून आनंदाने परत निघाले. परंतु गावच्या सीमेपर्यंत गेले असतील तोपर्यंत स्पर्शास्त्राने ते जमिनीला चिटकून बसले. काणीपाने बाकीच्या 7 शिष्यांना आदेश दिला की ते सर्वजण ओनावे होऊन जमिनीला चिटकून बसले आहेत. त्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवा. याप्रमाणे सर्वांची फजिती झाली. ते रडू लागले. मुक्त करण्याची विनंती करू लागले. तेव्हा तो म्हणाला, संकट आल्यावर पळ काढता, मग गुरु कशाला करता? जशी वृत्ती तसे फळ. सर्वांनी क्षमा याचना प्रार्थना केली. हे पाहून काणीपानी दया येऊन त्यांना मुक्त केले. सर्व जणांनी स्त्री राज्याच्या सीमेवर मुक्काम ठेवला. मारुती भुभुकार करण्यासाठी रात्री स्त्री राज्यात जात असताना स्पर्शास्त्राच्या वेड्यात सापडला. त्याने अस्त्रांचा प्रतिकार केला. सीमेवर नाथपंथीय लोक दिसल्यावर मारुतीला वाटले, ही नाथपंथीय मंडळी मच्छिंद्राला उपदेश करून त्याचे मन वळवून घेऊन जातील. राणी दुःखी होईल. त्यांना घालवून देण्यासाठी मारुतीने विशाल रूप दाखवून घाबरविले. मोठे मोठे पर्वत काणिपाच्या अंगावर फेकले. परंतु काणीपाने कालिकास्त्र, अग्निअस्त्र, वासवास्त्र, वायुअस्त्र फेकून जेरीला आणले. मग वायूने मध्यस्थी करून मारुती व काणिपनाथ यांची मैत्री करून दिली. मग मारुती म्हणाला, मी मोठ्या प्रयासाने मच्छिंद्राला स्त्री राज्यात पाठवले आहे. ही मंडळी उपदेश करून त्याला घेऊन जातील म्हणून माझे यांच्याशी युद्ध झाले. परंतु काणीपाने तसे काही करणार नाही याचे वचन मारुतीला दिले. मारुतीने सर्वांना स्त्री राज्यात जाऊ दिले. काणीप आपल्या शिष्यांसह राजद्वारात गेला. सेवकांनी मच्छिंद्राला सांगितले. मच्छिंद्र दचकला. गोरक्षनाथ नाव बदलून आपल्याला नेण्यासाठी आला आहे. आता हे वैभव मैनाकिनीचा सहवास संपणार म्हणून दुःखी झाला. परंतु त्याने काणिपाची सर्व माहिती काढली. आपली भीती व्यर्थ आहे असे वाटून त्याने काणिपाचे स्वागत केले व त्याला शिष्यासह महिनाभर ठेवून घेतले. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.